2030च्या कॉमनवेल्थ गेम्ससाठी अहमदाबादची शिफारस 26 नोव्हेंबरला अंतिम निर्णय होणार, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती। हिंगोलीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा राजीनामा, दिलीप चव्हाण यांनी दिला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये करणार पक्षप्रवेश। नशेसाठी वापरला जाणारा कफ सिरपचा साठा जप्त, आंतरराज्य टोळीतील दोघे गजाआड, 77,44,000 रुपये किमतीचा साठा जप्त। अहिल्यानगरमध्ये बाजारात हिंदूंच्या दुकानांवर भगवे ध्वज, आमदार संग्राम जगतापांच्या आवाहनानंतर भगवे ध्वज, हिंदूंची दुकानं ओळखण्यासाठी लावण्यात आले भगवे ध्वज। अभिनेत्री राखी सावंत आणि तिच्या पतीमधील वाद अखेर मिटला, राखी सावंत आणि पती आदिल दुर्रानी मधील वाद मिटला, दोघांनी एकमेकांच्या विरोधात दाखल केले होते गुन्हे। भाईंदर पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील अवैध दुकानांवर महानगरपालिकेची तोडक कारवाई, फुटपाथ साफ करण्याच्या नावाखाली कारवाई। रायगडला परतीच्या पावसाचा तडाखा, शेतामध्ये कापून ठेवलेल्या भात पिकाचं मोठं नुकसान, अनेक भागातील वीज पुरवठा देखील खंडित। बोईसर तारापूर एमआयडीसी मध्ये पुन्हा वायुगळती, आदित्य इंडस्ट्री कारखान्यामध्ये वायुगळतीमुळे कामगारांना श्वसनाचा त्रास। लग्नाचा आमिष दाखवत युवतीवर अत्याचार, नागपूरमधील कपिलनगर परिसरातील घटना, अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक, तर आरोपीची आणि पीडितेची इंस्टाग्रामवर झाली होती ओळख। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।